पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से। नागपूर येथून मोठी बातमी। नागपूरमध्ये आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले। विराटे चौक येथे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी महात्मा गांधी विरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मोळक आणि उपाध्यक्ष कुंद राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। काँग्रेसने संबंधित वक्तव्याचा निषेध करत माफीची मागणी केली आहे। गोरों से पहले लड़े थे गोरों से, राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या। बस आपल्या सर्वांना माहीतच आहे की या पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी 15 तारखेला चिटणीस सेंटर मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना म्हटलं की राष्ट्रपिता महात्मा गांधी या देशाचे महात्मा होऊ शकत नाही, राष्ट्रपिता होऊ शकत नाही। तो वक्ता म्हणूनच फिरत आहे, हे फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधीमुळे आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। पण हा वक्ता आपल्या एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोलत आहे। म्हणून आज नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांनी मला आदेश दिला की अश्विन, आपण जरी याच्या देशामध्ये विरोध होत नसणार पण आपण नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे या पुष्पेंद्र कुलश्रेष्ठच्या आणि याच्यासारख्या वक्तव्यांचा याचा निषेध आपण केला पाहिजे। यांच्या तोंडात यांच्या जे बोलण्यामध्ये राहते राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात आणि मनात त्यांचे गोडसे आहे, हे याच्यातून आपल्याला सिद्ध होते। कारण की हे म्हणतात की आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मान करतो, सन्मान करतो, त्यांच्या आशीर्वादासाठी हे लोक समोर जातात आणि यांच्या मनामध्ये जे आहे ते गोडसे आहे। आज तुम्ही पाहिलं असणार की सोशल मीडियाच्या माध्यमातून हे लोक राष्ट्रपिता महात्मा गांधींना काय चोर हे ते सर्व बोलण्याचा प्रयत्न करतात। पण खरं मध्ये सांगा, जर राष्ट्रपिता महात्मा गांधी राहिले नसते तर आपला देश आजाद झालं असतं का? त्यांनी ब्रिटिशला सोडून आपल्या देशामधून ते एवढे एज्युकेटेड होते, त्यांना काय गरज होतं? ते तो वक्ता म्हणूनच फिरत आहे, हे फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधीमुळे आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। पण हा वक्ता आपल्या एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोलत आहे। म्हणून आज नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांनी मला आदेश दिला की अश्विन, आपण जरी याच्या देशामध्ये विरोध होत नसणार पण आपण नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे या पुष्पेंद्र कुलश्रेष्ठच्या आणि याच्यासारख्या वक्तव्यांचा याचा निषेध आपण केला पाहिजे। यांच्या तोंडात यांच्या जे बोलण्यामध्ये राहते राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात आणि मनात त्यांचे गोडसे आहे, हे याच्यातून आपल्याला सिद्ध होते। कारण की हे म्हणतात की आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मान करतो, सन्मान करतो, त्यांच्या आशीर्वादासाठी हे लोक समोर जातात आणि यांच्या मनामध्ये जे आहे ते गोडसे आहे। आज तुम्ही पाहिलं असणार की सोशल मीडियाच्या माध्यमातून हे लोक राष्ट्रपिता महात्मा गांधींना काय चोर हे ते सर्व बोलण्याचा प्रयत्न करतात। पण खरं मध्ये सांगा, जर राष्ट्रपिता महात्मा गांधी राहिले नसते तर आपला देश आजाद झालं असतं का? त्यांनी ब्रिटिशला सोडून आपल्या देशामधून ते एवढे एज्युकेटेड होते, त्यांना काय गरज होतं? ते आपल्या देशामध्ये आपल्या देशाच्या न्यायासाठी जेव्हा ते राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या। बस एवढंच बोलतो, धन्यवाद।